हॅलो, वेलकम टू पार्ट 2। तर रात्री आम्ही हॉटेलवर थांबलो आणि ट्रेनचा थकवा निघून जाण्यासाठी थोडी हॉटेलवर रेस्ट घेतली आणि सकाळी रेडी झालो। हेलो गाइस, तो मैं अभी ग्रीन वैली में हूँ, तो कुफरी जा रही अभी। तो ऑन द वे एक पॉइंट था, तो यहाँ पे फ़ोटो शूट करने आई हूँ। ये देखो, सो गाइस अभी हम लोग टॉप पॉइंट पे आ चुके हैं। ये देखो, सब लोग अभी थोड़ा रेडी हो रहे हैं। ये देखो सामने बर्फ भी है, जैसे मैंने कहा था कि बर्फ है ऊपर, यहाँ पे नहीं है, सामने। ये देखो, आम्ही पोहोचतो त्या रात्रीच शिमल्यामध्ये स्नोफॉल झाल्यामुळे सगळीकडे बर्फ होता। तिकडे आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली, त्यात एक गाईड दुर्बिणीने 10-12 प्लेसेस दाखवतो। बघायला तर खूप मजा येते आणि तिथला व्ह्यू तर नुकता स्नोफॉल झाल्यामुळे जरा सगळीकडे ब्लर दिसत होतं, पण स्पॉट सुंदर होते। ना हा सेनिक व्ह्यू, वाव, जणू काही स्वर्गच, किती सुंदर। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर जायला निघालो। तिकडे एक मंदिर होता। पायाकडून आम्ही झिपलाईनसाठी निघालो, तर तिकडे स्नोफॉल होता। हा रोड खूपच डेंजर होता। हॅलो गाईस, तर आम्ही आता कुफरीमध्ये आहोत। आम्ही आता चाललो आहे वरती ॲपल गार्डन आणि झिपलाईन करायला। आता आम्ही जीपमध्ये आहोत, तर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत। सो अभी देखते हैं, ऊपर बर्फ भी है बहुत सारी, कल बर्फ की एक बारिश हुई है। लेट्स सी अभी कितनी बर्फ मिलती है देखते हैं हम लोग। तब तक के लिए बाय बाय, सी यस। ये मंकी 4 अंक झिपलाईनसाठी खूप मोठी लाईन होती, पण स्नोफॉल होत असल्यामुळे आम्ही सगळे स्नोफॉलचा आनंद घेत होतो। आमचा नंबर कधी आला आम्हाला कळलंच नाही। स्नोफॉल बघून सगळे एवढे खुश झाले की तिकडेच नाचायला लागले, फिरायला लागले, फोटोज काढायला लागले। के बाद स्नोफॉल हुआ है और हम यहाँ के साक्षी बताओ जरा रिव्यू प्लीज। मस्त स्नोफॉल हो रहा है यहाँ पे। ये देखो सामने 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 सामने। येताना आम्ही शॉल फॅक्टरीवर थांबलो शॉपिंगसाठी। तिकडे खूप व्हरायटीज होते, शॉल्सचे, वुडन टॉप्स, आणि जरा ओव्हर प्राईज वाटले मला जरा। सो आम्ही काही न घेताच निघालो, पण व्हरायटीज खूप सुंदर होते। कोट होते, ट्रेंच कोट होते, वफर जॅकेट खूप सुंदर होते। आणि रात्री हॉटेलवर बॉनफायर होतं, सो लवकर जाऊन आम्ही बॉनफायरची मजा घेतली।